आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम संपूर्ण जगावर झाला आणि सर्वात जास्त परिणाम हा भारतात देशात जर विचार केला तर हा घरगुती गॅस असेल किंवा व्यावसायिक गॅस असेल यावर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र शासनाने जे आहे दूरदृष्टी ठेवून पुढच्या काळामध्ये अशी अडचण पुन्हा येऊ नये, पुरवठा सुरळीत व्हावा या म्हणून ठिकठिकाणी जिल्ह्यांमध्ये जे आहे आता गॅस डेपो उभारण्याला सुरुवात केलेली आहे. आपण आता जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद शिवारामध्ये आहोत आणि आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की नशिराबाद या गावामध्ये देखील या ठिकाणी इंडियन ऑइल कंपनीच्या माध्यमातून गॅस डेपो उभारण्यात आलेला आहे. या गॅस डेपोचं काम जवळपास नोव्हेंबर महिन्यापासून या ठिकाणी सुरू आहे आणि ह्या गॅस डेपोच्या उभारणीचं काम जवळपास या ठिकाणी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की गॅसचं जे लिक्विड असेल त्याचे साठवण क्षमतेचे जे प्लांट आहेत, दुसरीकडे गॅस ज्या माध्यमातून टँकमध्ये उपलब्ध केला जाणार आहे ते टँक असेल याची जवळपासची जी आहे उभारणी जी आहे जवळपास पूर्ण झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे या ठिकाणून हा गॅस वितरित करण्यासाठी पाईपलाईन असेल किंवा या ठिकाणचं इतरही जे बांधकाम आहे त्याचं काम जवळपास आता सुरू आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत जे आहे हा सर्व जो आहे प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होऊन या ठिकाणाहून जे आहे जो गॅस आहे हा जळगाव शहरामध्ये पाईपलाईनद्वारे या ठिकाणी उपलब्ध केला जाणार आहे. PNG आणि CNG अशा दोन फॉर्मॅटमध्ये या ठिकाणाहून गॅस उपलब्ध केला जाणार आहे. जवळपास 1,20,000 एवढा गॅस रोज या ठिकाणी तयार होणार आहे आणि तेवढाच तो दररोज वितरित देखील केला जाणार आहे. त्यामुळे आता नॅशनल हायवेच्या माध्यमातून पाईपलाईन टाकण्यासाठी या ठिकाणी परमिशन मिळालेल्या आहेत आणि त्या परमिशनच्या नंतर आता या ठिकाणाहून जळगाव शहरापर्यंत पाईपलाईनद्वारे हा गॅस जळगाव शहरात उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पाईपलाईनद्वारे जळगाव शहरात प्रत्येक ग्राहकाला हा गॅस विकत घेता येणार आहे. तर दुसरीकडे CNG पंप धारकांना देखील हा गॅस आता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जळगाव शहरात पुढच्या काळामध्ये CNG गॅस पंप पडतील आणि घरगुती ग्राहकांना गॅसच्या ज्या अडचणी येत आहेत सिलेंडरच्या माध्यमातून त्या अडचणी देखील दूर होणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुन्हा अशा पद्धतीने युद्ध झालं तर गॅसचा पुरवठा हा विस्कळीत होणार नाही आणि तो सुरळीत राहण्यासाठीच शासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी जे आहेत अशा पद्धतीचे गॅसचे डेपो जे आहेत उभारण्यात आलेले आहे आणि जळगाव शहरामध्ये हा गॅस डेपो आता पूर्णत्वास आल्याचं चित्र पाहायला मिळत असून डिसेंबर पर्यंत प्रत्येक घरापर्यंत या ठिकाणून पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस पोहोचेल आणि पुढच्या काळामध्ये टप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात घरापर्यंत पाईपलाईनद्वारे हा गॅस पोहोचला जाणार असल्याची देखील माहिती आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.